कोण आले वन विभागाचं? जगदने कोण? जगदने आणि ते कुठे शिंदे बरं ऐका हो जगदने, इथं जो पिंजरा लावलाय तो कोणी लावला? किती दिवसापासून तुम्हाला फोन करतात ते, त्या शिंदे त्यांना फोन करतात ते. इथं 2-3 वेळा आता मोठा नाही ऋषीने मला सांगितलं लगेच केला ना. आज ते कायला जातो ना साहेबांना पण फोन केलेला आहे. आज यांच्यावर पिंजरा पण शेतकऱ्यांनी आणायचा, लावायचा शेतकऱ्यांनी, मग बकरा पण शेतकऱ्यांनी ठेवायची, मग फॉरेस्टनी करायचं. नाही पिंजराला मी आणतो ऋषी बरोबर. ऋषी कुठे गेला? ऋषी अहो पण तुम्ही येता, पण तुमचे ते साहेब ते माहिती ना, तुम्ही गुळवे खाली उतरत होते का? तुम्ही पाहिले का नाही? 4-4 वेळा या म्हटलं कसं लावतोय. ऐका ना साहेब, मी त्या मागाशी पण तुम्ही माझा फोन कट केलाय, बरोबर आहे का नाही? मी तुम्हाला माहिती, मी तुम्हाला त्या दिवशी काल दुकानात सांगितले माझा स्वभाव कसा आहे, सहकार्याला मी 100% सहकार्य करीन, पण तुम्ही ऐकतच नव्हते. माझं तर ऐका ना. आपण एक मिनिट ऐका हो, कैलासराव एक मिनिट ऐका. आपण फॉरेस्ट डिपार्टमेंट मध्ये तुम्ही जबाबदार लोक आहे. आज इथं हा प्रश्न गंभीर झालाय आणि आळ्यासारखी जर घटना आता एवढ्या महिन्यापूर्वीच घडली आणि इथं लहान लहान लेकरे आता मग 6:30 वाजता संध्याकाळचा 5 वाजता बघा या मुलाला पाहिलं. काय करायचं? 2 पिल्ल, एक मोठा होता. बघा कैलास जाधव वर्षी मुलगी दिला त्यांनी काय गाडीवर मी पळत येताना पाहतो. तुम्हाला काल सकाळी शिंदे साहेबांना जर फोन केला तरी तुम्ही आज या गोष्टी करतात, मग 2 दिवस काय करत होते? बरं काल कोणाला फोन केलता ऋषी? ते गुळवे नाही ते काय म्हटले? पिंजरा आणायचा कोणी? सांगितलेलं पिंजरा कोणी आणायचा? एवढं म्हटलं सहकार्य करायला लागते लोकांनी. त्याचा खर्च कोणी करायचा? पिंजरा आणायचा खर्च कोणी करायला लागते ना? साहेब पिंजरा आणायचा खर्च काय करता माहितीये का? एक मिनिट, तुम्ही काय करता माहितीये का? डायरेक्ट लोकांना सांगता का तुम्ही पिंजरा आणा, तुम्हाला गरज आहे तर आणा. पिंजरा आणायची जबाबदारी वन खात्याची आहे. भक्ष कोणाचं? भक्ष ह्यांचं पशुधन शेतकऱ्यांचं. तुम्ही कॅमेऱ्या समोर बोलताय, लावा काकडे साहेबांना फोन. काकडे साहेबांना फोन लावा. तुम्हाला काय ग्रँड थांबा तुम्ही, थांबा. काकडे साहेबांना फोन लावा. वन खात्याला ग्रँड कमी साहेब एकच मिनिट काकडे साहेबांना फोन लावा. भक्ष ठेवायचं कोणी? भक्ष्याची तरतूद तुमच्याकडे आहे. शेतकऱ्यांनी ठेवायचं. चिडू नका, ही पण माणसंच आहे, आपण मार्ग काढू. फोन लावा, स्पीकर ऑन करा. स्पीकर ऑन करा. काकडे साहेब आहे का? स्पीकर ऑन करा. काय विचारतात ते? काय म्हणते स्पीकरवर घ्या, विचारा तुम्ही. हॅलो सर, ते भक्ष म्हणतात की आपलं लागते का? भक्ष वन विभागाने ठेवायचं पिंजऱ्यामध्ये ठेवायला. पिंजऱ्यामध्ये ठेवायला भक्ष आपलं लागते का त्यांचं लागतं? काकडे साहेब सर, पिंजऱ्यामध्ये भक्ष ठेवायचे शेतकऱ्यांनी का वन खात्याने? यांना सांगा ना. मग ऐका, तुमच्या अधिकाऱ्यांना सांगा साहेब. हो बोला ना तुम्ही. बोला तुम्ही काय सांगता? शेतकऱ्यांनी ठेवायचं, तुम्ही सांगा त्यांना. हॅलो हा बोलायचं. भक्ष आपण ठेवायचं का शेतकऱ्यांनी? विचारा ना तुम्ही. बोलू कट कशाला नाही, काकडे साहेब चांगले अधिकारी आहेत. काकडे साहेब चांगले अधिकारी आहेत. ऐका, तुम्हाला मागच्या वेळेस आहे ना, यांनी दिवसा बिबट्या दाखवला ऊस तुटत असताना, तुम्ही सुद्धा मागं पळाले. मेल फिमेल दोन्ही होते, तुम्ही मागं पळाले. ट्रेनिंगला गेलो 6 महिने ट्रेनिंग. ऐका, तुम्ही गेले ट्रेनिंगला, पण तुम्ही तेव्हा इथे होते, ऊस तुटत होते तेव्हा. त्यांनी 2 वाघ दाखवले तुम्हाला. तुम्ही काय केलं त्यावेळेस? तुम्ही म्हटले नंतर ऊस तोडा. ते गेल्यावर अशी तर वन विभागाची उद्या काही झालं काय करायचं? काय करायचं? म्हणजे तुम्ही दोन घेऊन या अशी नाही, जबाबदारी यांची नाही. मी शिंदे साहेबांना काल फोन केला, त्यांनी काय सहकारी मेहरबानी नाही, ड्युटी तुमची. शिंदे कुठे गेले? शिंदे साहेब त्यांना बोरी गाव कोणतं आहे तेच माहिती नाही. बोरीत कधी आले असते जगदने साहेब? खासदार साहेबांना फोन केला मी, तर नंतर मग आले. नंतर आमच्या काही नोकऱ्या घालवतात, मग लोक मेल्यावर लोक तुम्ही लोकांना हॅलो, साहेब युवराज कोरडे बोलते बोरीवरून.
आम्ही आता साईनगरमध्ये तुमचे अधिकारी आले, त्यांचं म्हणणं आहे की बक्ष हा शेतकऱ्यांनी ठेवला पाहिजे, पिंजरा हा शेतकऱ्यांनी सहकार्य करून सगळं केलं पाहिजे. की शेतकऱ्यांनी करायचं की डिपार्टमेंटनी करायचं आम्हाला कळू देत, म्हणजे आम्हाला पण सगळं ग्रामस्थांना कळलं नाही कोणी करायचं. मग हे फोनवरच तुमचे अधिकारी जर आम्हाला सांगत असेल, फोनवर अधिकारी सांगतात पिंजरा तुम्ही घेऊन या, इथं इथं आहे, आणि आता तुमचे अधिकारी काय साहेब नाव तुमचं जगदने साहेब म्हणतात बक्ष हा शेतकऱ्यांनी ठेवायचे, नक्की कोणी ठेवायचे ते त्यांनाच माहित नाही डिपार्टमेंटला अजून. म्हणजे तुमच्याच अधिकाऱ्यांना माहिती नाहीये नक्की कोणी काय करायचं या गोष्टीचं. कसं आहे माहिती आहे का, आता जर पिंजरा लावायचा असेल ना हा तर शासनाचं जी आहे ती वाईल्ड लाईफ वॉर्डन नागपूरची परवानगी दिल्यानंतर आपल्याला पिंजरा लावता येतो एका दिवसात. हा म्हणजे परवानगी आणेपर्यंत शेतकऱ्याचा जर जीव गेला तर काय करायचं. मग आपण तुम्ही थोडं कॉपरेट करा, आम्ही थोडं कॉपरेट करू. काकडे सर, मी सूरज वासगे बोलतोय. आपण ते हॅलो साहेब, नमस्ते, सूरज वासगे बोलतोय. ऐका मी काय म्हणतो, एक मिनिट ऐका. करायचं म्हणलं तर मग असते. एक मिनिट ऐका साहेब. वाईल्ड लाईफ परवानगी घेण्यापर्यंत इतर जर लहान लेकरं पाहून जर बिबट्या जर तिथं आता एवढ्या 3 दिवसात 2 वेळा मोटरसायकल हल्ला झालाय. एका आता लहान मुलाला पण 6:30 वाजता बिबट्या दिसलाय. सारखी जर घटना होणार असेल तर तरी पण आम्ही वाईल्ड लाईफची परवानगी आणायची. म्हणून तुमच्या जे अधिकारी आहेत त्यांना गांभीर्याने सांगा की हा पिंजरा लावण्याची, त्यात बक्ष ठेवण्याची जबाबदारी कोणाची. त्यांनी अशी उत्तर नाही दिले पाहिजे शेतकऱ्यांना. हा करतोय ना, इथल्या लोकांची मदत आहे. मदत करा म्हणजे काय, वाहनाचं भाडं आम्ही भरायचं का? फिजिकल मदत आहे, बाकी काय नाही होणार. आपण हे आम्ही नाही करणार. रेकॉर्डवर घ्या. मला काय म्हणायचं आहे, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आपली जबाबदारी नाही का? मग फॉरेस्ट डिपार्टमेंटची अजिबात जबाबदारी नाही का? बक्ष वन खात्याने ठेवायचंय. तुमच्या अधिकारी तेच फोन लावला का? म्हणून तर तुम्हाला फोन लावला साहेब. तुमच्या अधिकाऱ्यांनी तेच सांगितलं. इथं आल्यानंतर जगदाने साहेबांनी हेच सांगितलं म्हणून तुम्हाला फोन लावलाय. हायचे ना सहकार्य, हायचे जुन्नर तालुक्याचं सगळ्यांना सहकार्य, सगळ्या डिपार्टमेंटला सहकार्य. फक्त तुमचं सहकार्य करा साहेब. तुमच्या अधिकाऱ्यांनी देऊन सांगितलं की तुम्ही तुमचं करायचं, शेतकऱ्यांनी करायचं का कोऑपरेटिव्ह करा म्हणले. नाही, त्यांचे अधिकारी आले जगदने म्हणून. स्पीकर ऑन करा ना तुम्ही. नाही, ते फोनवर आहे. हो जगदने बोला, श्रद्धा आहेत. एक मिनिट त्यांच्याकडे देतो. एक मिनिट तुम्ही यांच्याशी बोला. आपले आमदार आहेत जुन्नरचे शरददादा सोनवणे, त्यांच्याशी बोला. नाही काकडे साहेब फोन चालू आहे, बोला दोन्ही समोर. दादा बोला, ते बोलतायत. हॅलो हा दादा नमस्कार. काय आपलं तिथे गेले 8 दिवस झाले भयभीत वातावरण आहे रायनगरचं. तिथं आपल्याकडे माणसं पाठवली का? हा पिंजरा लावलाय दादा तिथं. आपली टीम पण चालणार नाही, आपल्याला कसं द्यावं लागेल. पिंजरा लावलाय आणि वनरक्षक पण आहे तिकडे नाही ना. आणि हॅलो आपण सगळ्या अडचणीमध्ये सदस्य वाढवा. दादा पिंजरा लावलेला आहे, सगळ्याकडून सहकार्याची अपेक्षा आहे. गस्त वाढवा तिथे. हो पिंजरा ठीक आहे. पिंजरा गस्त वाढत असताना तिथे स्थानिक मंडळी तुम्हाला मदत करतील, कारण भीतीचं वातावरण आहे. हो नक्की दादा. एक मिनिट. हॅलो, त्यांनी आता ग्रामस्थांनी त्यांना विचारलं की बक्ष कोणी ठेवायचं असतं पिंजऱ्यामध्ये, तर ते म्हणतात तुम्ही ठेवा. त्यांना शासनाने सांगितलेलं आहे की तुम्ही पिंजरा पुरवा शेतकऱ्यांना, तिथे मध्ये बक्ष ठेवा. हे सगळं गस्त वाढवा गावची काय होतंय की वातावरण खराब आहे. हो ठीक आहे, बाकी मग आपण भेटून बोलू सगळं. ठीक आहे. हो जातो. जायचं तिकडं. ते होता तो जर माझ्या माग लागलाय का काय झालं ते माहित सुद्धा नाही. बघा यांनी मी आवाज पलीकडच्या बाजूने होतो कॅनॉलच्या. ते होते मी तिला आवाज देत होतो की घाबरू नको मी येतो म्हणून, आणि मी आलो होतो पलीकडनं, ही निघून गेली होती. एवढ्या स्पीडने आले ना, मी जर पडले असते ना म्हणजे इतकं डेंजर झालं असतं. कॅनॉलला पाणी आहे, कॅनॉल मध्ये गेलं काय झालं, उद्या कोणी जबाबदारी घ्यायची? ऐका ना, पण माणूस कुठं पडलाय, कुठं अटॅक झालाय हे अधिकारी कोणीच पाहिलं पण नाही आलं. वाणी साहेब कुठं पडलाय, कुठून बिबट्या मागं लागलाय, काय लागलाय, पिंजऱ्याचा खटका वर कसा करायचा, खाली कसायचा ते सांगतच नाही काही. आता इथल्या परिसरातली जी लहान लेकरं आहे जी शाळेला जातात येतात
तुम्ही त्या टायमिंगला तरी फिरकलं पाहिजे ना, थोडी गस्त इकडं. त्या टायमिंगला आहे का आता जे मी शिरोलीत तुम्हाला एक मिनिट या मुलाला पण साहेब बिबटे तो सांग रे बाळा. चालेल गस्त वाढवतो. त्या टायमिंगला तरी शाळेत गस्त नाही ऐका ना. प्रशासनाकडून माझी एक अपेक्षा 8 दिवस आम्हाला आहे का संध्याकाळी 5 वाजल्यापासून सकाळी 8 वाजेपर्यंत आम्हाला इथं पाहिजे. रेस्क्यू टीमची गाडी पाहिजेच आम्हाला कमीत कमी 8 दिवस. म्हणताना तर कसं घालं काय हरकत आहे तुम्हाला इथं? ते बक्षाचं काय झालं ते फायनल नाही झालं. सांगितलं नाही, बक्षाचं काय ठरलं? बक्षाचं काय ठरलं? तुम्ही सांगा. एक मिनिट मी सांगतो ना. एक मिनिट तुम्ही आता मी तुम्हाला ग्रामपंचायत तंटामुक्ती सुरेश भाऊ आले सगळे पत्रकार इथं आहेत, त्यांच्या समोर सगळे फॉरेस्टचे जेवढे तुमचे अधिकारी आहेत मोऱ्यांपर्यंत निरोप द्या. DFO कोण असेल तुमचे त्यांना सांगा. शेतकऱ्याची कोणाची तक्रार आली तातडीने तिथे स्वतः स्पॉटला जायचं. त्याच्यानंतर पिंजऱ्याची जर गरज लागली ग्रामपंचायतचं पत्र 2 मिनिटात तुम्हाला मिळून जाईल. कधी मागा तुम्ही अर्ध्या रात्रीचं देतो. साहेब ठरले असं पत्र नंतर घ्यायचं, पहिला पिंजरा लावायचा आहे असं ठरलेलं आहे. यांचं नॉलेज अपडेट नाही. तुमचा स्टाफ आणून लावा. तुम्हाला जर गरज लागली तर आमची लोक मदत करतील. त्याच्यामध्ये भक्ष्य पण ते तुम्हीच ठेवायचं. ते लोकांना नाही सांगायचं ते तुम्ही आणा आम्ही आणा हे करा. आम्ही नंतर पैसे आणि तुम्हाला नसेल जर जमत भक्ष्याच्या पैशाची प्रोव्हिजन पण केलेली आहे. आम्ही यांना माहिती नाहीये. इकडे बरोबर काय करायचं ते. आज सुद्धा आम्ही स्वतःचा पिंजरा स्वतः लावलाय. उद्या बक्ष तुमचं घेऊन या. आम्ही राजुरीवरनं जाऊन आणले साहेब. तुम्ही मागाशी म्हटले का पिंजरा लावायला मी होते का खरंच तुम्ही पिंजरा उतरायला वगैरे? नाही होतो की विचारा. उतरायला नव्हते ते शेवटी आले आणि त्यांच्याबरोबर ते गोळी होते का ते खाली येत नव्हते. यांनी आवाज देऊन बोलवलं. नाही तुम्ही होते दुकानात येऊन विचारपूस केली. अशा अधिकारी ना सस्पेंड करायला पाहिजे. गाडीच्या खाली सुद्धा उतरत नाही. काम नसेल करायचं तसं सांगा. नाही ऋषीला विचार साहेबांना आम्ही सांगू. नाही त्यांनी आपल्याला का बऱ्यापैकी सहकार्य केलं पण त्यांच्याबरोबर जे गोळे होते का 1% पण सहकार्य नाही केलं. काल फोन केला. 2 मिनिटं थांबा. हॅलो बक्ष कोण ठेवलं? हा सर, मी वैशाली जाधव बोलतेय. वाघाच्या संदर्भात कॉल केला होता मगाशी तुम्हाला. सर तुमची टीम आली त्याबद्दल धन्यवाद. पण प्रश्न असं उभे राहिले ते इथे आता की भक्ष्य कोणी ठेवायचे आणि पिंजरा कोणी लावायचा हे 2 प्रश्न उभे राहिले ते जर आम्हाला सॉर्ट आउट करून दिले तर बरं होईल. नाही सांगितलंय त्यांना पिंजरा लावायला सांगितलंय. कोणाला सांगितलंय? खर्च कोणी करायचा? खर्च कोणी करायचा सर? शेतकऱ्यांनी करायचा आहे की तुमचं सरकार करणार आहे? काय करणार आहे? तुमची माणसं करणार आहेत? नाही ऍक्च्युली कसं होतं हे बघा, लिगली ज्यावेळेस परमिशन मिळते ना सर, लिगली परमिशन मिळेल. ऐका ना सर. हॅलो, ठीक आहे ना, आमचे लोक लावतील आता पिंजरा, सांगितलेलं आहे त्यांना. आपण जर गावकऱ्यांची मदत मिळाली तर तेवढंच आम्हाला पण हातभार लागेल ना. गावकऱ्यांचा 100% तुम्हाला पाठिंबा आहे सर. फक्त आहे ना तुम्ही ना वेळेत तिथं तुमची माणसं उपस्थित राहू द्या. नाही तर आहे ना हे आळे गावात जी घटना झाली ना ती व्हायला वेळ लागणार नाही. मॅडम आमचे लोक 12-15 तास कंटिन्युअस काम करतायत दररोज. त्याचाच पगार आहे. ऐका ना सर, त्याचाच पगार सगळे घेतात ते. आणि त्याचा त्रास किती होतोय सगळ्यांना? हा बरोबर आहे की जेवढा तुम्हाला होतं तेवढा आम्हाला पण त्रास. त्याचाच पगार आहे तुम्हाला. ऐका ना सर. भक्ष्य कोण ठेवायचं? हो सर, ऐका ना, ते भक्ष्य कोणी ठेवायचे ते सांगा आणि पिंजरा कोण लावणार आहे ते सांगा एकदा. हा ठेवतो, आम्हीच ठेवतो. भक्ष्य पण ठेवतो आणि पिंजरा पण लावतो. 1 मिनिट बघा. ऐका ना साहेब, माझ्यावरती पण 3 दिवसापूर्वी हल्ला झाला आणि आज पण एका माझ्या मोठ्या भावावरती हल्ला झालेला आहे. तर अजून माझी एक मागणी काय आहे, 8 दिवस रेस्क्यूची टीम संध्याकाळी 5 वाजल्यापासून ते सकाळी 8 वाजेपर्यंत मळ्यातच पाहिजे आमच्या. शाळा सुटायची आणि प्लस शाळा पण शाळा सुटते. हे बघा, फक्त प्रॉब्लेम काय तुमच्या एकट्याच्या गावामध्ये नाही, बाकीच्या पण गावामध्ये. सर ऐका ना सर, फक्त नाही सर वाघ आहे ना आम्हाला गेले 20 वर्ष दिसतोय. वाघ दिसण्याबद्दल आमचा प्रश्न नाहीये. वाघ पण गाडी मागं लागतोय आणि फुल अटॅक करतोय. आज आतापर्यंत आहे ना करायला आणि कंटिन्यू थांबायला सांगा प्लीज 8 दिवस. सर विषय काय माहिती का, सकाळी 10च्या टायमिंगला मुलं शाळेत जातात. तर 2 किलोमीटर जवळजवळ गाव आहे आणि दोन्ही साईडला इथून तिथून ऊस आहे बरोबर. तर त्या काळात आता शेतकरी वर्ग म्हटलं त्यांना काम असतं. कोण शेतात पाणी भरतं, कोण काय करतं. लहान मुलं त्यावेळी जातात. त्या काळात एक तुमची माणसं पाहिजे थोडी 7-8 दिवस आणि शाळा सुटायच्या टायमिंगला आहे. हो सर. हॅलो, काय आलं माहिती आहे का, त्याला बक्षीस मिळत नाही म्हणून ते अटॅक करतात माणसांवर. मग तुम्ही त्याचं नियोजन लावलं पाहिजे ना. तुम्ही त्याचं नियोजन लावलं पाहिजे का नाही. बक्षीस मिळत नाही म्हणून ते अटॅक करतात ना माणसांवरती. मग तुमचं काम नाही का नियोजन लावायचं? नाही, काय नियोजन लावायचं त्याचं? तुम्ही तुमचं ना
तुम्ही तुमचं काहीतरी तिथं ठेवा पिंजऱ्यामध्ये, बक्षक कोणतरी ठेवा तिथं पिंजऱ्यामध्ये. आता इथून मागं तुम्हाला किती वेळा कॉल केला आम्ही, तुम्ही ॲक्शन घेतली नाही अजिबात. मी सांगतो आता तुम्हाला मी सांगतो, तुमचा कोणता अधिकारी येत नाही आणि कोणता अधिकारी ॲक्शन घेत नाही. मी तुम्हाला सांगतो माझ्याकडे रेकॉर्ड आहे सगळं, माझ्याकडे रेकॉर्ड आहे, पत्रावर सगळे माझ्याकडे डॉक्युमेंट सगळे क्लिअर आहेत. हा, तुमचा अधिकारी अजिबात येत नाही. कोण म्हणलं? माझ्याकडे रेकॉर्ड आहे ना, मी तुम्हाला ऑन पेपर दाखवतो ना, माझ्याकडे रेकॉर्ड आहे, ऑन पेपर आहे माझ्याकडं. तुम्हाला किती वेळा पिंजरा लावायला आम्ही डॉक्युमेंटली तुम्हाला पत्रावर केले, मग तुमचं काम नाही का? ठीक आहे, आपण प्रश्न मार्गी लावू. चला, त्या गोष्टीचा पाठपुरावा करणं कोणचं काम आहे? त्या गोष्टीचा पाठपुरावा करणं कोणचं काम आहे? आमचं काम आहे का तुमचं काम आहे? आम्ही पत्रावर केले आहो, आम्ही आमचं काम करतोय, असं काही नाही. मग तुमचा अधिकारी येत का नाही? मग तुमचा अधिकारी काय येत नाही? येतो ना, कोण म्हणतंय कधी नाही आला? विचारा तुमच्या अधिकाऱ्यांना, किती वेळा मी फोन लावला. बघा, ते भांडत बसायची वेळ नाही. हा, मग उद्या जर काय झालं त्याला जबाबदार तुम्ही असून सर्व लक्षात ठेवा, आम्ही थांबणार नाही. आता तुम्हाला सांगतो. ठीक आहे, आता वाद नको, मार्ग काढू, मार्ग काढा. काय बंदोबस्त करता येईल ते पटापट करा म्हणावं. ठीक आहे, चला. हॅलो हॅलो. हा सर, आता कसं आहे, आता वाद घालण्यापेक्षा आपला मार्ग काढायचा आहे. तुमच्या इथं ऐका ना, हा, तुमचे ते कर्मचारी आज 15-15 तास काम करतात. हा, ऐका ना सर, ते जगदने आले, तुमची रेस्क्यू टीम आली, तुम्ही त्यांना सूचना व्यवस्थित करा. कारण काय आहे, जगदने तर नवीन जॉईनिंग आहे, त्यांना बऱ्याचशा गोष्टी माहीत नाही आहे. आणि बोरीमध्ये साहेब परिस्थिती इतकी गांभीर्याची की इथं सगळ्यात जास्त बिबटे या बोरीमध्ये. आणि त्याच्यामुळं एक अनुभवी, आता मला काय म्हणायचं, तर यांची न्यू जॉईनिंग आहे, ठीक आहे, हरकत नाही, पण अनुभवी माणसं यांना द्या. आणि जेणेकरून इथं आता सगळ्या माळ्यातली लोक इथं उपस्थित आहे, ह्या मुलांची जे शाळेचा जो टायमिंग आहे त्या टायमिंगला जरी गस्त इथले जे अधिकारी राहिला इथंच आहे जगदने वगैरे, तर यांनी त्या टायमिंगला गस्त घातली पाहिजे ना. हो सर, हो. आता आपल्या मार्ग काढायचं सर, तुम्ही थोडं गांभीर्याने लक्ष द्या आणि तुम्ही स्वतः एक व्हिजिट करा सर. हो, येस सर, तुम्ही पण व्हिजिट करा सर. हां, तुम्ही व्हिजिट करा, आपण या मळ्याला सगळ्यांना भेट देऊ. हां, एक मिनिट. हॅलो, मी काय म्हणलं, तुमची इथं कोण आहेत डिपार्टमेंटमध्ये? काकडे शिंदे आहेत ना, त्यांना सांगा शिंदेचा फोन उचलत नाही, तो मोठा कलेक्टर झालाय शिंदे. हो, ठीक आहे, ऐका ना. नाही, माझं इकडे ऐका, आम्ही 4 वेळा त्याला फोन लावलाय, मी डेप्युटी बोरेगाव माहित नाही बरं का. हॅलो, कुठलं बोरेगाव? तो विचारतोय तुम्ही कोणतं बोरीगावून बोलता? हा क्वेश्चन आहे का त्यांचा? तुमच्याकडे एरिया तुम्हाला एरिया दिले, तुम्हाला माहित पाहिजे कोणतं गाव तुमच्या त्या शिंदेला म्हणा बोलायचं तारतम्य ठेव आणि तू काम कर. हो, ठीक आहे, चला, मार्ग काढू. सर, थँक्यू. जवळ असेल तर जाऊ. बघितलं, सावकाश बोला, फक्त शांत. हे काम करते की नाही बघण्यासाठी माझं म्हणणं आहे, मी आज जातो. नाही, 100% वर्किंग 2-3 वेळा करून झाले. आणि नको होते. ऐका, सकाळी ज्या वेळेस आहे ना कोणी चेकिंगला येणार आहे, एकटे येऊ नका, 2-3 जण सोबत या. सकाळी येणार बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.